तर आमच्या पदयात्रेकरूंची इच्छा आहे बाबा, बर का. तुमच्या पुढे आम्ही सांगणं म्हणजे नाही बाबा बोला म्हणजे नाही सुंदर आजी मला ऐकायला चालेल. तर बाबांचे प्रकृती स्वास्थ्य डॉक्टरांनी आराम सांगितलाय आणि आपण आल्यापासून बघताय की बाबा दगदग बाबांची सुरूच आहे. आमचे सन्मित्र आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे ज्येष्ठ विद्यागुरु बंधू देगावकर बाबाजी महानुभाव, त्याचप्रमाणे आमचे दुसरे विद्यागुरु बंधू आदरणीय श्रद्धेय सुरेश दादाजी लांडगे यांचेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं या भागामध्ये. त्यांचेही आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील माहितीसाठी आदरणीय श्रद्धेय आपल्या या पदयात्रेचे या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय शास्त्रीजींसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवाव्या. आणि पुरुषांना विनंती आहे, आपली देवपूजा ही सुरू राहील, गोंधळ करू नका. देवपूजा करत करत ह्या लीळाही तुम्ही ऐका. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज. आज काही जास्त आपण चाललो नाही. जास्तीत जास्त दिवसभरातलं अंतर 5 किलोमीटर. आता माणसं इकडून तिकडे चक्रा मारत होते, ते 10 किलोमीटर झालं, तो भाग सोडून द्या. पण नियमानं बाबा कोटलीच्या आश्रमापासून हे किती आहे, कनाशी 3 किलोमीटर आणि स्थानापासून हे किती 1 किलोमीटर झाला. नियमानं किती 4 धरलं समजा. आमच्या वतीनं देवपूजा इकडून तिकडे 5 किलोमीटर बरोबर आहे. मग दिवसभरात जर 5 किलोमीटर आपण चालतोय तर आपल्याला जास्त काही थकवा तर आलेला नाहीये का? आला नाही. मग थोडस आपण एकदा ज्या भगवंताच्या शोधणीसाठी खऱ्या अर्थानं निघालेलो आहोत, म्हणून एकदा आपल्याला त्या 5ही अवताराचा जय जयकार करायचा आहे बरोबर. मग आता कोणाचा आवाज जास्त आहे थोडस आपल्याला थोडं परीक्षेत बी घ्यावं लागेल बरोबर. सर्व पुरुष मंडळींनी शांतता ठेवा. महिलांचा आवाज बघा. श्री दत्तात्रेय महाराज. आता महिलांनी शांतता ठेवा. पुरुष मंडळीला एक चान्स आहे. श्री चक्रपाणी महाराज. आता उथंबा डाव देखील दोघांच्या मध्ये बाबा आहेत बरं. बाबा कोणाचा आवाज जास्त होता तुम्ही सांगा. नाही ना, अजून आहे ना, सारखाच होता बर. आता महिलांचा आवाज बघूया. श्री गोविंद प्रभू महाराज. आता हात जे पुरुष मंडळी तुम्ही करायचं आहे बरं. श्री गोविंद. अरे बरं. आता दोघांनी मिळून आपल्याला ज्या अवताराचे स्थान वंदन आपण या ठिकाणी केलेले आहे, ज्या पवित्र अशा भूमीमध्ये आपण आहोत, म्हणून बेंबीच्या देठाला कळ लागली पाहिजे इतक्या मोठ्या आवाजात आपल्याला 5व्या अवताराचा जयघोष करायचा आहे.
आपला आवाज त्या कन्हैयालाल बाबा पर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. धन्यवाद. संघ सांगात सेवा मंडळ द्वारा आयोजित तीर्थस्थान दर्शन प्रसाद वंदन व समाज प्रबोधन पदयात्रा वर्ष 24वे आपण समारोपाच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. फक्त उद्याचा दिवस आपल्या जवळ आहे. परवा दिवशी आपण आपल्या या वेळेला परवा दिवशी प्रत्येक जण आपण आपल्या घरी असू. बरोबर आहे. म्हणून एकच दिवस फक्त आपल्याला आपल्या हाती राहिलेला आहे. एका दिवसामध्ये आपल्याला यात्रा करायची आहे, पदयात्रा करायची. पदयात्रेला आलो, पदयात्रा संपली. आणि ही पदयात्रा करत असताना आपण घरी काय घेऊन जाणार आहोत हे तितकंच महत्वाचं आहे. कारण सुरुवातीचे 2 दिवस मी गैरहजर होतो, येऊ शकलो नाही. पण येत असताना 2 दिवसानंतर आलो आणि बघितलं. आता बघत असताना जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहे. यात्रा म्हटलं की बाबा कसं आहे, हौशे गौशे नऊशे. कारण आता हे 600-700 म्हणलं की याच्यामध्ये सगळेच प्रकार येऊन गेलेले आहे. बरोबर आहे. पण खरोखर जर थोडस आपण बारकाईने विचार केला तर या पदयात्रेच्या माध्यमातून आपण चतुर्विध साधनाची भेट घेतली. या पदयात्रेच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं आपल्या ऊर्ध्व गतीला वाटचाल दिलेली आहे. आपण काहीतरी गोमट आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेला आहे. मग आता कोणाला 2 रुपये भेटले, कोणाला 10 रुपये भेटले, तर कोणाला 20 रुपये भेटले. आलं का लक्षात? एखाद्यानं दिवसभर मजुरी करावी, त्याला 500 रुपये मजुरी मिळते. एखाद्यानं दिवसभर काम केलं, त्याच्यापेक्षाही जास्त केलं आणि त्याला जर 5 रुपयाचा ठोकळा दिला, त्याचं मन समाधान होईल का? होईल का? नाही. तसं या पदयात्रेमध्ये आल्यानंतर कोणाला 500 रुपये भेटले, कोणाला 50 रुपये भेटले, तर कोणाला 5 रुपयाचा ठोकळाच भेटला आणि कोणाला ते ठोकळाही भेटणार नाही. आलं का लक्षात? उलट त्याचे 1000-2000 रुपये कर्ज करून घरी निघून गेला बिचारा. ही गंमत आहे. लक्षात ठेवा, दैवराटी म्हणजे ओला अग्नी आहे. तुम्ही हसता हसता केलेलं कर्म रडत रडत सुद्धा तुम्हाला फिटणार नाही. राजे हो, गोष्ट सोपी नाहीये. आलं का लक्षात? याच दैवराटीमधून तुमचा प्रेमापर्यंत अधिकार निष्पन्न होणार आहे. तुम्हाला ईश्वराचं प्रेम होणार आहे आणि याच दैवराटीमध्ये सुद्धा तुम्हाला नित्य नरक होणार आहे. ध्यानात ठेवा. तया भजना परवते भजन नाही. त्या ईश्वराच्या ठिकाणी तुम्हाला पुर भजनाची क्रिया घडते आहे. त्या भजना परवते भजन नाही आणि तया हनना परवते हनन नाही. कारण ईश्वर अवतारापर्यंत आपली चाल जाते आहे. म्हणजेच याचा अर्थ मला हे सांगायचं आहे की आपल्या 2 चाली चालत असतात. काल परवा प्रश्न विचारला होता जिंतूरकर बाबांना. त्यांच्या शंकेचं समाधान झालं की नाही मला माहिती नाहीये. बाबा, बाईसांच्या ठिकाणी 3 दोष होते, मग प्रेमदान कसं दिलं? माधोबा भक्त शस्त्र काढून स्वामींवर आलेले होते, प्रेमदान कसं दिलं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माधोबा भक्तांनी अनाथे अनकल्पिले मनामध्ये शंका घेतली आणि हातामध्ये शस्त्र घेऊन स्वामींवर त्या ठिकाणी हत्या करण्यापर्यंत त्यांचा प्रसव गेला आणि करणारही होते. मग प्रेमदान कसं दिलं? लक्षात ठेवा, 2 चाली असतात. एक आपली प्रतिकारंता आहे आणि एक प्रसवाची चाल आहे. तुम्हाला वाटलं काही लोक बाबा
जास्तीत जास्त महिला मंडळी कोणी समजा चॉकलेट देते, कोणी बिस्किट देते, कोणी मूगडाळ चिप्स, काही का होईना बाबा, आपली तेवढी ऐपत नाही ना, काही का होईना आपल्याकडून एखादी विक्सची गोळीच का होईना, एखाद्याला आजारी पडल्यावर घसा दुखू लागल्यावर तो कधी ना कधीतरी घेऊन खाईल. क्रिया क्रियेप्रती कारण. तुम्हाला या वासनिकाच्या ठिकाणी क्रिया घडली, भविष्यात भिक्षुकाच्या ठिकाणी घडेल, अनुसरला, त्याच्यानंतर भक्तावरून ईश्वर अवतारावर, ही आपली प्रतिकारकता वाढत 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 ईश्वरापर्यंत जात असते. आणि इथे पदयात्रेत आल्यावर थोड्याशा किरकोळ कारणावरून तुम्ही एकमेकाला बोलता, शिव्या देता, मारता, कितपत योग्य आहे? आज तुम्हाला वाटत नाही, काही ध्यानात ठेवा. पण ही जी तुमची चाल आहे ना, ही प्रसवाची चाल वाढते. अरे साधूला पाय लागल्यावर आपण भानावर येत नाही. 2 दंडवत तिथल्या तिथे घातलेच पाहिजे, नुसता दंडोत करून सुद्धा भागणार नाहीये. साधूला सोडा, मार्गामध्ये साधूच्या चप्पलला जरी पाय लागला तरी सुद्धा आपल्याला 2 दंडवत घालावे लागतात. मग आपण अशा पद्धतीने यात्रेमध्ये वागलो का, हे आत्मपरीक्षण करायचं आहे. घरी गेल्यावर तुमचं मन तुम्हाला साक्ष देणार आहे, ध्यानात ठेवा. 1000 वेळा सांगितल्यावर आपण पायासाठी गडबड करतो. 2 मार्क तुमचे कमी झाले, ही भिक्षा आहे. पाटी भिक्षे जाये तो विरक्त, या एका सूत्राचं पालन तुम्हाला घडलं असतं, जो शेवटी शांततेत भिक्षा जो घेऊन गेला असता. आपण तसं केलं नाही. बाबा सांगताय ना, सांगू द्या, त्यांचं कामच आहे सांगणं. पट्टी धरण्यासाठी गडबड. अहो मध्ये सुख बघितले तर तुम्ही आलेत कशासाठी? देव प्राप्त व्हावा, काहीतरी आपल्याला गोमटं मिळावं, काहीतरी लाभ व्हावा, बरोबर की चूक? मग तुम्ही मन दुखवताय. असेल एखाद्याने जागा धरली असेल किंवा नसेल धरली, पायासाठी झालेली असेल, बाबा तू पहिले घे, काही बिघडलं का? पण आपण तितक्यावर थांबत नाही. आलं का लक्षात? मग आपण काहीतरी बोलून देतो, शिवीगाळ करतो, आपण मारण्यापर्यंत जातो. ही आपली प्रसवाची चाल वाढते आहे. यासाठी खऱ्या अर्थानं मग मन चंगा तो काटवट में गंगा. तुम्ही जर पदयात्रेला न येता घरी बसूनच मी गेलो असतो तर बरं झालं असतं, एवढं जरी म्हटले तर न येऊन सुद्धा लाभ नाही, तो घरी तुम्हाला लाभ झाला असता, हे ध्यानात ठेवा, विसरू नका. आणि तेच काकोसांना झालं. मोती बाबांनी सांगितलं की बाबा भडगावची लीळा, काकोस द्वारकेला निघालेल्या आहेत, महादाई साई द्वारकेला निघाल्या होत्या. स्वामींनी सांगितलं, अरे काय त्या ठिकाणी द्वारकेला दगडासारखे दगड आहेत, मातीसारखी माती आहे, देवळासारखे देवळ आहेत, काय वेगळं काय आहे? नाही जी जाईल. दादोसांनी सांगितलं जा. स्वामी नको म्हणतायत. स्वामींना विरोध करून महादाईसा द्वारकेला गेली आणि क्षणाला महादाईसाला दुःख वाटू लागलं, पश्चाताप वाटू लागला की देव नको म्हणत होते, मी ऐकलं नाही. खरी गोष्ट आहे. काय इथं सगळं तर सारखंच आहे, वेगळं काय आहे? तसं काकोस द्वारकेला निघाले, सगळी यात्रा निघालेली आहे. आणि काकोस द्वारकेला निघाल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींना म्हणतात, जी मी द्वारकेशी जाईल. स्वामी म्हणतात, ठीक आहे जा, पण थोडा वेळ बसा. ना जी, सांगा तो दुरी जात आहे, आमच्या सोबतचे माणसं दूर निघून चालले. नाही मला जायचं. अरे 2 मिनिटं बसा फक्त. माणसाला इतकी गडबड होते. 2 मिनिटं का होईना खाली बसा. ते काही बसायला तयार नाही. मग स्वामींनी काकोसाचा हात धरला. हाताचा स्पर्श झाल्याबरोबर स्थित्यानंद झाला आणि स्थितीच्या भरामध्ये संपूर्ण द्वारकेचं दर्शन काकोसांना जाग्यावर दिसलं. जसं लक्ष्मींद्र भट्ट ज्या वेळेला देऊळवाड्याला पोथी वाचत होते आणि त्यावेळेला नागदेवाचार्य त्यांना घेऊन गेले, या सृष्टीमध्ये
जीव आहे पण देव नाही. अरे देव नाही, चाल म्हटले रुद्रपूरला. वाटेने गेले पण विचार करत होते, बाबा वेडी पिशी मूर्त आहे, एखादी चापड देतील नाही तर एखादा पाठीमध्ये बुक्का आणतील, आणि हा देव आहे कसं हा मान्य करेल. मनात शंका घेत होते. कोण? आचार्य. आणि जेव्हा रुद्रपूरच्या दिशेने गेले, रुद्रपूर असं लखलख उजड पडलेला आहे, कळत चमकताय. कशाचे? सोन्याचे. सोन्याची द्वारका आणि भद्रासन सिंहासन, सगळे राजे महाराजे बसलेले आहेत, प्रधान बसलेले आहेत, आणि भगवान गोपाल कृष्ण महाराज मध्यासनी सिंहासनावर बसलेले. या लक्ष्मींद्र भट्टांना श्री गोविंद प्रभू बाबांनी दाखवली संपूर्ण द्वारका, त्या ठिकाणी दाखवली. तशीच द्वारका या भडगाव नगरीमध्ये काकोसांना दाखवली. संपूर्ण द्वारकेचं दर्शन केलं, भगवंताचं दर्शन करवलं, आणि मग हात काढून घेतला, स्थिती काढून घेतली. आणि स्थिती काढून घेतल्यानंतर मग स्वामी त्यांना म्हणतात, भटो सांगा, तू दूरी जात असे, दूर चाललाय, जाणं द्वारकेला. जी आता काही करू द्वारकेला जाऊन, साचोकारा परमेश्वर तू मी इथंच देखील. साक्षात भगवंताचं दर्शन मला तुमच्या सन्निधानामध्ये, तुमच्यामुळे भगवान गोपाल कृष्णाचं दर्शन झालं. आता त्या द्वारकेला जाऊन काय करू? घर बसल्या द्वारकेचं दर्शन काकोसांना झालं. जे घरी आहेत दुःख करतायत, बाबा मला पदयात्रेला जाता आलं नाही, त्यांना संपूर्ण पदयात्रेचं गोमट घर बसल्या झालं. मन चंगा तो काटवट में गंगा. आणि पदयात्रेत येऊन काय केलं? येऊन काय केलं? प्रश्न एक नाही अनेक आहे. स्वामी त्याच मार्गे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आले. म्हणजे आपण उलट येतोय, स्वामी इकडून आलेले आहे. ज्या आता उद्या वागळीला चाललो, वागळीहून कनाशीला आले. आणि या ठिकाणी आल्यानंतर तो ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाचं खऱ्या अर्थानं बुद्धी कौशल्य वाखाणण्याजोग आहे. स्वामींना जेवू घातलं, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि स्वामी प्रसन्न झाले. स्वामी म्हणतात त्याला, अरे बाबा माग काहीतरी. किती भाग्याचा जीव होता हो. देव साक्षात त्या जीवाला म्हणतोय, अरे बाबा काहीतरी मागा. त्या ब्राह्मणाने एकाही क्षणाचा विलंब न लावता, कोठा कोणी मज सोने हाती तक्र भातू देवाजी. कोठा कोणी म्हणजे घर मागितलं. सोने हाती, त्याच लग्न झालं नाही, तर सोने हाती तक्र भात म्हणजे त्याचं लग्न झालं पाहिजे. त्याचंही लग्न झाल्यावर मुलगा झाला पाहिजे, मुलाचंही लग्न झालं पाहिजे, आणि ती सून मला ताक भात येईल म्हणजे गाई वासर गुरं ढोरही पाहिजे, आणि त्या म्हशीला चारा म्हणून काही जमीन सुद्धा पाहिजे. स्वामी सांगतात, अरे बाबा राटी घडी बांधली असेल ते ये जाये भरे रिचवे. जसं राट घडी आहे, जसं विहिरीतून पाणी घेते पुन्हा टाकून देते, पुन्हा पाणी घेते. राट घडी माहिती आहे ना आपल्याला? हा मोठ राट गाडग पाणी भरतं रिचवतं, भरतं रिचवतं. तसं आपल्याला ह्या कर्मवशी सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणारच आहे. देवाने सांगितलं असं भेटणार नाही असं काहीच नाही, सगळं भेटणार आहे. दुसरं काहीतरी मागणार. नाजी मध्ये ह्याची माग. देवाने तीनदा त्याला विचारलं, सांगितलं, अरे बाबा हे सगळं भेटणार आहे, नाजी मध्ये ह्याची व्हावे, होईल हो. तथास्तु म्हटले. देव होईल, काही हरकत नाही, जा. आणि त्याला ते सगळं भेटलं. यावर एक वेवाचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. एक शिल्पी असतो, विणकाम करणारा, आणि ज्या दांडीवर विणकाम करतो ती दांडी त्याची मोडून गेली, आणि बाजाराला निघाला. बाजाराला जात असताना उन्हाळ्याचे दिवस, ऊन डोक्यावर आलेला आहे, पायी प्रवास होता. थोडा वेळ थांबावं आणि मग बाजारात जावं. एका झाडाखाली गेला, झोपला. असा होताना वरती नजर गेली, बघितलं तर जशी आपल्याला दांडी हवी होती
सेम त्याच आकाराची दांडी त्याला वरती दिसली आणि मनात कल्पना केली की अरे ही दांडी जर मला मिळाली तर बाजारातही जाण्याची गरज नाही, इकडच्या इकडेच मी घरी जाईल. असा विचार केल्याबरोबर काय आश्चर्य, ती दांडी खाली येऊन त्याच्या समोर पडली. त्याने काही विचार केला नाही, ती दांडी हातामध्ये घेतली आणि निघून चालला. 50 पावलं पुढे गेल्यानंतर पाठीमागून आवाज आला, आगा थांब, मी कल्पवृक्ष. आणि माग म्हटले, मी प्रसन्न झाला, मी कल्पवृक्ष आहे, माग. त्या विचाराने काय मागायला. मागे एक पेपरला गोष्ट वाचली होती. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते आणि 8 दिवस शिल्लक राहिला होता त्यांचा काळ. तेव्हा त्यांनी सांगितलं जवळच्या नातेवाईकांना, बाबा हो, कोणाची काही समस्या असेल, काही अडचण असेल तर मला सांगा, फक्त 8 दिवस माझ्या हातात शिल्लक आहे. अगदी जवळचा नातेवाईक त्यांच्या तिथे गेला आणि म्हटला, माझी एक अडचण आहे. ते म्हटले, काय? मला एक गॅस कनेक्शन घेऊन द्या म्हटले. आता राष्ट्रपती सारख्या माणसाकडे तुम्ही जाताय, काहीतरी तुमची अडचण आहे, घराला घेऊन जाताय आणि काहीतरी एक गॅसचं कनेक्शन मला तुमच्याकडून घेऊन द्या. राष्ट्रपतीचा फोन गेला त्या गॅस कनेक्शन वाल्याला, कुठल्या एरियात राहतो सांग, नंबर दे. ते परेशान होऊन गेले. ते आल्यावर म्हणलं, अरे काय वेळ आहे, तू सांगायचं तर खरी राजा, मी राष्ट्रपतीचा आमका आमका नातेवाईक आहे. आलं का लक्षात? तस अगा थांब, मी कल्पवृक्ष, माग म्हटला. हा बिचारा काय मागतोय त्या झाडाला, कल्पवृक्षाला? मोडी तोडी मज अधिक वेवची दे. बाबा, ही दांडी मी घरी घेऊन चाललो आणि ही दांडी जेव्हा आता वापर करण मोडली तर परत मला बाजारात या लागेल, त्यापेक्षा अजून एखादी दांडी देणं तू. त्यानं अजून दांडी दिली, घेतली, निघून गेला. अरे बाबा, त्याच्याकडे मागितलं असतं, त्याच्या अधिकारातलं जर समजा मागितलं असता पैसा, खूप, मला 1 कोटी रुपये दे, किंवा कपड्याचा ढीग मागितला असता, घर भरून कपडे, जे कपडे विणतोय ते सगळं दिलं असतं ना. तसं देव सांगतात, बाबा हो, तुम्हाला देव प्रसन्न झालाय, त्या ब्राह्मणाला माग म्हणतोय स्वतः 3दा, बाबा हो माग, हे सगळं भेटणार आहे. तर आपण काय मागितलं पाहिजे? परमेश्वर प्रसन्न झाले या जीवे काही विषय व्यवहार मागावा. परमेश्वर प्रसन्न झाले या जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे. लक्षात घ्या, आपण खऱ्या अर्थानं तो परमेश्वर प्राप्त करायचा आहे. आणि तो परमेश्वर प्राप्त करत असताना आपल्याला आपलं एवढं दैव भाग्य नाहीये की आपल्याला खऱ्या अर्थानं परमेश्वर भेटेल आणि माग म्हणेल. पण तळमळ जर असेल ना तुमच्या अंतःकरणात, मनामध्ये, तर कनाशी सारखा, ब्राह्मणासारखा प्रसंगही तुमच्या जीवनात येईल, ध्यानात ठेवा. त्यासाठी आपण सुने हाती तक्रबाद, जी आमकमी तर कीर्तनामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात, मागण्याची पद्धत. असं कोणी एखादा म्हटलं का बरं देवाला? देवाला कोणी म्हटलं का, बाबा 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये घरदार सुटून मला संन्यास घडू दे? सांगा बरं. करा, हात वर करा. जे आता समजा सोडून द्या ना, बाकीचा विषय सोडून द्या, किंवा 30, 35, 40च्या घरामध्ये आहेत, 45च्या घरामध्ये आहेत, आम्ही त्यांना म्हणलो का? आम्ही 40-50 पर्यंतच्या लोकांना कधी म्हटलो का, अरे बाबा कधी घेतो, कधी घेतो, किंवा घे? 55च्या पुढे गेले तुम्ही, 60च्या पुढं, काही तर 70ला गेले ना भाऊ. हा, भारतराव कुठे आहे? तयारीत आहेत का? मग आता काय 2055 मध्ये? म्हणून थोडस विचार करा. आता बेगाजी पाटील समोरच आहेत आमच्या, लक्षात घ्या.
झालं ना, सगळं 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 झालेलं आहे. लक्षात घ्या. कैरी खाल्ली का तुम्ही? कैरी, पाडाचा आंबा खाल्ला आणि सोयरे धायरे आल्यावर रस करून खाल्ला, बरोबर आहे. आमच्या नांदेड जिल्ह्यातली पद्धत आहे बरं का. जर 10 लोक आले पाहुणे घरी, 2च आंबे घेऊन येतात. 10 लोकांना रस करायचा तर 2च आंबे. हा, आणि त्या 2 आंब्यामध्ये 2 जग पाणी. अशा कोई धू 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 धू. एका घरी गेलो, एका घरी गेलो, ते म्हणले बाबा वा 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 काय छान योग आला, या म्हणले आज रसाळी करू. म्हणलं ठीक आहे. आणि नेमकं त्या घरी जाण्याशी ती बाई रस करण्याशी एकदाच गटन पडली. कार्यक्रम परातीत चालू होता, बैठक पाणी ओतत होतं, ती बाई रस करत होती, कोई दूध होती, टपर एकदम घासत होत. मी बघितलं बा, देवपूजा केली, बसलो. जेवायला ताट वाटलं, मी रसाची वाटी उचलून बाजूला ठेवली. ते म्हणले बाबा रस घ्या. म्हणलं मी रसच खात. आता काय खोटं बोलायला लागलं. म्हणलं नाही नाही नाही, तुमच्यासाठीच केला. मी म्हणलं गोडच सोडून दिलं. नाही नाही, अहो म्हणलं बाबा तसं नाही, देवाला पहिले एखादा आंबा ठेवावा लागतो, मग खा लागतो, तसं नाही खाता येत आम्हाला. ते म्हणले आहे का? नाही बाबा 2च आणले होते, 10 लोक जेवायला. मग आता मला सांगा, त्या कोई धू 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 टपर घासू 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 सगळा रस काढून घेतला. आणि आता जे निरस झालेले टपर आहे ते कुठे जातात? हा, त्या टपरामध्ये काही रस राहतो का? तशी हे बघा, इकडे यायला समजलं. तसा आपल्याला सगळा रस निघून गेला. आता हे टपर सगळे फेकून द्यायचे. हे टपर सगळे फेकून द्यायचे. तरी सुद्धा देव त्या टपराची सुद्धा वास बघतात. बा एखादं टपर तरी येईल आमच्याकडे. देहांती डोळी घ्यायचे, ते येथीचे अर्धोतच बोली. शेवटी शेवटी का होईना, खऱ्या अर्थानं हा माझ्याकडे येईल म्हणून निधळावर हात ठेवून तो परमेश्वर तुमची वाट पाहतो. म्हणून आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत जायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला पालन करावं लागतं. दुर्लक्ष करता येत नाही. आता याले का असं माहिती तुला? का झोपले होते? दोघेही माया माई त्याच गणतीत आता. आता 2025 आहे कार्यक्रम रुद्रपूरले.
पुढच्या वर्षी ध्यानात ठेवा. म्हणून या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. कसं आहे मायबापू, 2 मिनिटात एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. लक्षात घ्या, आपल्याला जास्त मंडळीची गरज नाही बरं का. तुम्हाला वाटत असेल की बाबा पुढच्या वर्षी दाखवायला आमचे 1000 लोक आहेत आणि आम्ही 50 जरी असले तरी पदयात्रा काढणारच. ध्यानात ठेवा, बंद पडणार नाही. 700 लोक आहेत ना, अजिबात नाही, चुकीची गोष्ट आहे. उलट तर मी या विचारात आहे की बाबा एवढे नको, तेवढ्याच लोकांना शांततेत देवधर्म करावा. तुम्ही नाही बी आले तरी पदयात्रा बंद पडणार नाही. डोक्यातला विषय काढून टाका. फक्त पदयात्रेत आल्यावर जर नियमाचं पालन होत असेल तर या. हात जोडून विनंती तुम्हाला, नाही तर दोष जोडून घरी जाऊ नका. आलं का लक्षात? कारण या गोष्टी भयंकर अवघड आहेत. ही सुरुवातीचा पहिला विषय, पहिला मुद्दा होता. आणि तुम्हाला आम्हाला जर टाईट करायचं म्हणलं ना तर काहीच वेळ लागणार नाही बरं का, हे ध्यानात ठेवा. पहिल्याच दिवशी तुम्हाला जर समजा थोडीशी आम्ही ढील दिली नाही, टाईट मध्ये ठेवलं ना, तर एकही माणूस हालचाल करू शकत नाही, एकही नाही. पण जाऊ द्या, 10 दिवसाचा विषय आहे. आणि सगळे संयोजक मंडळी विचार करतो बा 10 दिवस इकडं तिकडं संसारामध्ये वैतागलेले आहेत. कोणाला नवऱ्याचा मार आहे तर कोणाला बायकोचाही मार आहे घरी. नाही, खरी गोष्ट आहे. हा, सांगू का नाव? हा, बरं, ते बी समजा हायगाय करते करते, एकदा दोनदा तीनदा सांगून पाहते ती. नाही ना, थिएटर घेऊ नको, झाडू जे बेलणं काही बी. हा, म्हणून लोक वैतागून पदयात्रेत नाही तर इथं वैताग देतात. अरे थोडस कुठे ना कुठतरी आम्ही विचार काय करतो बा, सगळ्याला घेऊन हसून खेळून आपल्याला पदयात्रा करायची आहे. किती? 10-12 दिवस. आणि आम्हाला जर समजा प्रत्येक ठिकाणी जर टाईटच ठेवलं तर कोण हालचाल करते सांगा बरं. आमचे विचार ते नाही. त्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. आम्ही तुमच्या सोबत हसी, तुमचा थकवा घालवायचं काम आम्ही करतो. ध्यानात ठेवा, तुमच्या सोबत चालतो. आम्हालाही पाय दुखतात, झोप येते, पण बाबा यांचाही थकवा गेला पाहिजे. काहीतरी तुमच्या हाती पत्री लागलं पाहिजे. ध्यानात ठेवा. आलं का लक्षात? म्हणून सुद्धा जास्त सांगणे नको. ज्यांना त्यांना आपला आपला विचार करायचा. आणि आपण खऱ्या अर्थानं कोणाचं मन आपल्याकडून दुखलं नाही पाहिजे, ही काळजी जर प्रत्येकानं घेतली ना तर आपल्यासारखी नंबर 1 ची पदयात्रा कोणतीच होणार नाही. ध्यानात ठेवा. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. बाबांचे आशीर्वाद पर विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत. धन्यवाद. अत्यंत सुंदर अशा दोन्ही ठिकाणच्या महत्वपूर्ण लीळा आपण ऐकलेल्या आहेत. ज्यांचे नाव नोंदणी राहिलेली आहे बर का, नवीन म्हटलं पुढच्या वर्षीच होणार आहे. आणि मग त्या 25व्या वर्षामध्ये आपल्याकडे किती मंडळी कोणत्या वर्षी किती होती याचा एक आकडा आमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक माहिती पुस्तिका त्यावर निघणार आहे. तर त्यासाठी ते महत्वाचं आहे. तुम्ही म्हणसाल बाबा 200 रुपये भेटतात म्हणून आरडू सांगायला की काय, हे डोक्यातून काढून टाका बरं का. हा, तर ती नाव नोंदणी, कारण आम्ही एक पुस्तक काढणार आहे 25व्या वर्षी. आता पुढच्या वर्षी कोण्या गावचे कोणते माणसं तुमच्या नावासकट येणार आहे त्याच्यात बरं का. ज्या ज्या वर्षी जे जे माणसं आले ते नावं येणार आहेत. आणि ज्याचे 25 वर्ष पूर्ण झाले त्याचा एक विशेष सत्कार बी आम्ही करणार आहे मंडळाच्या वतीनं. तर या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय बाबाजी हे त्यांच्या नित्यविधीमध्ये आहेत. देवपूजा आपल्यामुळे बाबांना आज उशीर झाला आणि बाबा हा देवपूजा सायंकालीन पूजा अवसर होत आहे. म्हणून या ठिकाणी आमचे सन्मित्र, आमचे ज्येष्ठ विद्यागुरु बंधू आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर देगावकर बाबाजी यांना मी विनंती करतो की बाबांनी आमच्या पदयात्रेकरूंना एक शुभेच्छापर, मार्गदर्शनपर
विचार व्यक्त करावेत. बाबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवाव्यात. पुरुष मंडळी, आपण आपली देवपूजा सुरू ठेवा. यं ब्रह्मबालं भुवनश्यनालं संसार माया मतिमोहजालं यशो विशालं शिशुपालकालं गोविन्दबालं मनसा स्मरामि गोविन्दबालं मनसा स्मरामि. सर्वज्ञ श्री दत्तात्रेय संघात सेवा मंडळ या मंडळाच्या वतीने निघालेली ही पदयात्रा 24 वर्षे पूर्ण झाली. तरुण वयामध्ये आलेली ही पदयात्रा, कारण खऱ्या अर्थाने तरुण वय या पदयात्रेने धारण केलेलं आहे आणि त्याचं हे स्वरूप या ठिकाणी दिसत आहे. बंधूंनो, आपण तीर्थस्थान वंदना करता हा जो आपण निघालेले आहेत, हा जो योग ज्या संयोजक मंडळाने हा उपलब्ध केलेला आहे, हा तुमच्याकरताच नव्हे तर आमच्याकरता सुद्धा आहे. कारण चतुर्वेद साधनामध्ये आपण येता आणि हा योग चतुर्वेद साधनाचा योग या ठिकाणी आला. कारण या ठिकाणी या आश्रमाच्या वतीने आपणा सर्वांचं पहिलं मी प्रथम स्वागत करतो. आश्रमाचे संचालक श्री बाबाजींची प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे आपणा सर्वांचं या ठिकाणी पहिलं स्वागत. बंधूंनो, शास्त्रींनी सांगितलं कणाशीची लीळा फक्त आपण ऐकली, परंतु इकडून ऐकली इकडून सोडून दिली. कारण या ठिकाणची लीळा स्वामी प्रसन्न झालेले आहेत. भक्ताच्या सेवेवर स्वामी प्रसन्न झालेत आणि प्रसन्न होऊन त्यांना म्हणतात की आम्ही तुमच्या प्रसन्न झालो, काहीतरी मागा. आणि मागितल्यानंतर ब्राह्मणाने काय मागितलं? घराच्या कोणता असून हाती चक्र वाहतो व्हावा. त्याला मुलगा नव्हता. एका याच्यामध्ये त्यांनी बरंच काही स्वामींना मागितलं. स्वामी म्हणतात कर्मवशे पावेल, तुम्हाला भेटणार आहे. कारण परमेश्वर हा अनार्जित दाता आहे. आपल्या अर्जकत्वात नसलेलं सुद्धा देणारा आहे. तरी पण आपण आपल्या अज्ञानमतीने त्या ठिकाणी स्थानवंदन करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण विडा ठेवताना आपल्या बऱ्याच काही समस्या, सांसारिक जीवनातले जे काही दुःख आहे, सांसारिक जीवनातल्या काही मागण्या आहेत, मुलामुलीचं लग्न होणं असेल, नोकरी होणे असेल, जे काही आपल्या समस्या आहेत सांसारिक जीवनातल्या, त्याच आपण स्थानापती जाऊन मागतो. कारण परमेश्वराला मागायची गरज नाहीये. सुखमे सिमरन सब दुखमे सिमरन सब करे, सुखमे करे न कोई. जो सुखमे सिमरन करे तर दुःख काय को होय. जो सुखामध्ये स्मरण करतो त्याला दुःख कुणीकडून प्राप्त होणार आहे. परंतु आपण काय करतो? आपण फक्त तेवढ्यापुरतं तेवढंच. वर्षातले 10-11 दिवस 15 दिवस तुम्ही जे पदयात्रेमध्ये येता, त्याच वेळेस तुम्ही फक्त 15 दिवसामध्ये तुम्ही भक्तीलीन तल्लीन होऊन जाता. परंतु घरी गेल्यानंतर आजपर्यंत संयोजक मंडळाने ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला जे काही लीळा सांगितल्या असतील, की ह्या लीळा ज्यांनी जे मार्गदर्शन केलं असेल त्याची आठवण आपल्याला कुठपर्यंत आहे. घरी गेल्यानंतर सुद्धा ही आपली शिदोरी आपल्या सोबत असते का? नाही तर मग प्रवचनाला गेलं, आपलं या ठिकाणी ऐकलं, उठून उभे राहिले, कपडे झटकले, तिथलं प्रवचन त्या ठिकाणी सोडून द्यायचं. परंतु असं न करता आपण आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा असेल, जर त्या परमेश्वराला प्राप्त करायचं असेल, तर हे चतुर्विध साधन जे आहे याच्यामध्ये स्थान, प्रसाद, वास्तविक आणि भिक्षुक हा योग आपल्याला घडला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे.
नाही तर बरेचदा असं होतं, जायची इच्छा आहे परंतु घर सोडत नाही, सर्व सोडायची इच्छा आहे, करायची इच्छा आहे, परंतु घरून निघू शकत नाही की. आणि निघाल्यानंतर सुद्धा आपलं मन जर घरीच असेल, सुनबाई घराकडे लक्ष देते की नाही, शेताकडे लक्ष देते की नाही, मुलगा घरी आहे का शेतात आहे, की ह्या जे आपल्या कर्ममार्ग आहेत, हे जे आपले विचार आहेत, ते विचार आपल्या अंतकरणामध्ये आपलं राहतात. कारण आयुष्य त्याला दिलेलं असतं आपण, आणि आयुष्यातले फक्त आपण हे जे वर्षातले 10-15 दिवस जे देतो, हे 10-15 दिवस तरी आपण याच्या साधू संतांच्या संगतीमध्ये आपण घालवलेले आहे, संतांच्या संगतीमध्ये आपण घातलेले आहे, ज्ञानश्रवण केलेलं आहे, स्थानवंदन केलेलं आहे, प्रसादवंदन केलेलं आहे. कारण खानदेशामध्ये आज तुम्ही जेवढी देवपूजा नमस केलेली आहे, ती देवपूजा आषाढी शिवाय नमस करायला भेटत नाही. आषाढी शिवाय नमस करायला भेटत नाही. या वर्षी आषाढीला सुटली की पुढच्या वर्षी आषाढीला. परंतु तुमच्याकरता ह्या संयोजक मंडळीने सुरुवातीला ज्यावेळेस नियोजन केलं, प्रत्येक आश्रमात, प्रत्येक मठा मंदिरात जाऊन त्यांना विनंती केली, आणि त्यांच्या विनंतीवरून तुम्हाला हे प्रसाद वंदन तुम्हाला नमस करायला भेटलं, नाही तर भेटत नाही. तुम्ही कधी या गाडी घेऊन तुम्ही सांगा बाबा आम्हाला वंदन करायचं विस्तारा नाही. परंतु यांनी जे तुमच्याकरता कष्ट घेतलेले आहेत, कारण हा योग त्यांनी तुमचा आणि आमचा मार्गाचा, मार्गमंडळीच्या भेटीचा, स्थानवंदनाचा हा योग यांनी आणलेला आहे. आणि हे जे तुमच्याकरता हे करतायत, फक्त यांच्या जीवनातच असतं, यांना काही घेणं नाही, यांना काही घेणं नाही का एवढ्या थंडीचं. यांच्या आश्रमातल्या जर सुविधा पाहिल्या, आश्रमातल्या सुविधा सर्व पद्धतशीर आहेत, थंडीचं बाहेर निघायचं नाही, काहीच हे नाही. परंतु तुमच्याकरता की तुमचा काहीतरी भलं व्हावं. संतांच्या विभूती काय, संतांच्या विभूती जगाच्या कल्याणी, देहाच्या टेष्ट होती परोपकार आहे. की हे फक्त आपल्या याच्याकरता, आपण ज्या समाजाचे आहोत, आपण ज्या समाजाचे साधक आहोत, काहीतरी आपण धर्मकार्य केलं पाहिजे, काहीतरी धर्माचा प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे, या माध्यमातून ह्या पदयात्रेचं आयोजन आहे. आणि आपण जर ते आपण आचरणात आणलं, आचरणामध्ये आणलं, घरी गेल्यानंतर नाही तर मग पदयात्रा झाल्यानंतर गाठी हातातली पडत नाही, आणि घरी गेल्यानंतर गाठी करते खुटी आणि देवपूजा करते पेटी, अशी परिस्थिती होती. अशी परिस्थिती व्हायला नाही पाहिजे. खरंच यांनी जे केलेलं आहे याचं सार्थक होईल. वेळ खूप झालेला आहे. मी या ठिकाणी पूर्ण संयोजक मंडळीचे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री मोठी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय सन्मित्र रमेशराज शास्त्रीजी कपाटे, आदरणीय दत्तराज दादाजी भोजने, आदरणीय महेंद्र मोनी दादाजी कपाटे, आदरणीय मुकुंदराव दादाजी नांदेडकर, आदरणीय मनोहर दादाजी मताले, आदरणीय मुरलीधर दादाजी मताले, आदरणीय श्याम दादाजी दामोदेकर, आदरणीय श्रीधर दादाजी आणि महंत श्री गोंदव्यास बाबाजी, आदरणीय सन्मित्र मधुकर दादाजी धाराशिवकर, यांचे सर्वांचे मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. कारण त्यांनी हा योग घडून आणलेला आहे. चतुर्विध साधनाचा तुम्ही वासनिक आहात. हा वासनिकांचा मेळावा, वासनिकांचा भेटका, स्थान प्रसाद वासनिकाने भेटूया, चतुर्विध साधनाचा योग या ठिकाणी आणला. त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी त्यांचे आभार या आश्रमाच्या वतीने व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. सर्वज्ञ श्री चक्रधर श्री दत्तात्रेय दंडोत प्रणाम. धन्यवाद. धन्यवाद बाबाजी. यानंतर महत्वाची सूचना म्हणजे